मार्केटला मिळते तशी नानकटई आज आपण घरच्या घरी आणि ते देखील कुकरमध्ये भाजून घेणार आहोत। तर मस्त हे पहा एकदम खुसखुशीत अशी ही नानकटई आपली तयार झालेली आहे। तर त्यासाठी आपण साहित्य पाहूया। इथे मी 120 ग्रॅम मैदा घेतलेला आहे, 60 ग्रॅम चण्याचं पीठ घेतलेलं आहे, बेसन आणि 30 ग्रॅम म्हणजे 2 टेबलस्पून रवा, बारीक रवा घेतलेला आहे, 100 ग्रॅम साखर घेतलेली आहे। तर ही साखर आपण आता मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत। 60 ग्रॅम साजूक तूप घेतलेलं आहे, रूम टेम्परेचरवरच घ्यायचं आहे। अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घेणार आहोत आपण। तर इथे मी मेजरमेंटचा टीस्पून घेतलेला आहे। तुम्ही आपला जो साधा पोह्याचा चमचा असतो त्यामध्ये अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आणि हे सगळं चाळून घ्यायचं आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा। तर बेसन, रवा, मैदा आणि बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे आपण सगळं चाळून घेणार आहोत। त्या अगोदर वेलची घेतलेली आहे, तर वेलची सोलून आपण मिक्सरमध्ये मिक्स करून घेणार आहोत। तर त्यासाठी मिक्सरला छान वाटण्यासाठी थोडीशी साखर घालायची आहे, म्हणजे त्याची पावडर छान येते। तर आता हे वाटून घेतलेलं आहे, तर हे सुद्धा आपण चाळून घेणार आहोत। तर हे सगळं 1 टीस्पून वेलची पावडर आहे, तर व्यवस्थित हे चाळून घ्यायचं आहे। 1 डिसेंबर उगवला म्हणजे मस्त थंडीची चाहूल लागते आणि क्रिसमसची तयारी सुरू होते। तर आपल्या चॅनलवरती भरपूर केकच्या रेसिपीज मी दिलेल्या आहेत, कोकोनट केक, मावा केक, बटर केक, मार्बल केक। तर तुम्ही त्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। तर हे छान पीठ चाळून घेतलेलं आहे। तर आता एक मोठं बाउल घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हे जे तूप आहे ते आणि साखर हे मिक्स करणार आहोत। तर साखर छान मिक्स केलेली आहे, मिक्सरला घरीच आपण दळून घेतलेली आहे। तर हे तूप घ्यायचं आहे, साजूक तूप घेतलेलं आहे आणि रूम टेम्परेचरवरच घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही साखर घालायची आहे। साखर जर तुम्ही अगोदर दळून ठेवली असेल तर ती सुद्धा चाळून घ्या, कारण त्याच्यामध्ये गुठळ्या राहतात। तूप आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, नाहीतर आपण हँड ब्लेंडर वापरणार आहोत तर ते सगळी साखर उडू शकते। तर छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता तुमच्याकडे हँड ब्लेंडर नसेल तर तुम्ही हे असं विस्क असते, ह्याने विस्करने तुम्ही मिक्स करू शकता। मी हँड ब्लेंडरने वापरणार आहे। वेलचीचे दाणे घेतल्यानंतर ते जे कवर आहेत ते आपण चहा पावडरमध्ये घालायचे आहेत, चहाला खूप छान टेस्ट येते। आणि आता हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत। हँड ब्लेंडरने जास्त वेळ लागत नाही। तूप आणि साखर व्यवस्थित रंग बदलेपर्यंत हे आपण मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे जसं आपण केकला वगैरे मिक्स करतो त्याप्रमाणे। केकच्या रेसिपीप्रमाणेच कलकल रेसिपी, दोदल, रेवाळं आणि बिस्किट ह्या क्रिसमस स्पेशल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। 2-3 मिनटं छान फेटून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित सगळं बाजूला आहे ते मध्ये सेंटरला घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा 2-3 मिनटासाठी फेटून घेणार आहोत। हाताने किंवा विस्करने सुद्धा तुम्ही फेटून घेऊ शकता, फक्त त्याला 10 मिनटं जास्त वेळ लागणार, ह्याने हँड ब्लेंडरने लवकर होते ते। तर आपलं छान असं फेटून झालेलं आहे। तर आता तुम्हाला मी दाखवते हे असं आपण केकला जसं बनवतो तसं बनवायचं आहे आणि असं उलटं फिरवल्यावर पहा बिलकुल पडत नाही, असा हा आपलं तयार झालं पाहिजे। आता हे व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे। आपण हे सगळं व्यवस्थित एकसारखं करून घेऊया। स्पॅच्युलाने देखील तुम्ही हे चेक करू शकता अशा प्रकारे। आता आपण थोडं 2 भागामध्ये आपण हे जे ड्राय इंग्रेडियंट्स आहेत ते घालणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे ड्राय इंग्रेडियंट्स आहेत ते सगळे आपण चाळून घेतलेलं आहे। दुसरं सुद्धा हे घालूया आणि तसंच पुन्हा एकदा छान असं स्पॅच्युलाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स केलेलं आहे। आता आपण हातानेच हा मळून घेणार आहोत। हा पीठ नानकटईचं पीठ खूप जास्त मळून घ्यायचं नाही, जस्ट एक गोळा झाला पाहिजे फक्त। तर त्यासाठी आपल्याला तूप कमी वाटलं तर तूप वापरायचं आहे, पण थोडं वापरायचं आहे। तर आता मी 1 टीस्पून साजूक तूप घेतलेलं आहे आणि पुन्हा मिक्स करून पाहणार आहे। जास्त ड्राय वाटल्यास आपण थोडं तूप आपण घालू शकतो, फक्त एकदम ते तूप घालायचं नाही, नाहीतर नानकटी भाजताना ते फुटू शकतात। तर थोडं मला अजून गरज वाटते, तर पुन्हा दुसरा 1 टीस्पून मी घेतलेला आहे, म्हणजे 60 ग्रॅम तूप आणि प्लस 2 टीस्पून मी तूप वापरलेलं आहे। तुमच्या गरजेनुसार तुम्ही थोडं वापरू शकता।
आणि खूप जास्त मळायचं नाही, फक्त असा व्यवस्थित गोळा झाला पाहिजे. त्यानंतर एक नानकटई आपण करून पाहूया. तर आपली नानकटई व्यवस्थित होते. तर आता हे एकसारखं व्यवस्थित गोळा करून झाकण देऊन 10 मिनिटासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपण बेकिंगची तयारी करूया. नानकटई आपण कुकरमध्ये भाजणार आहोत. त्यासाठी शिट्टी आणि रबर काढून घ्यायचं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये हे मीठ वापरणार आहोत. तर हे जे आपलं खायचं मीठ असते, तर मी बेकिंगसाठी हे वापरते, केक वगैरे बेक करायला. तर तेच मी घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतर पुन्हा डब्यात घालून ठेवायचं आहे. तर आता गॅस सुरू करायचा आहे आणि 5 मिनिटासाठी आपण हे प्रीहीट करून घेणार आहोत. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. 10-15 मिनिटं झालेली आहेत. आपण आता नानकटई करायला घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एक प्लेट घेतलेली आहे, स्टीलची परात, आणि त्याला तुपाने ग्रीस करून घेणार आहे. आणि त्यानंतर ह्याच्यावर सुक्का मैदा आपण पेरून घेणार आहोत आणि अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे नानकटई ताटाला चिकटत नाही. नानकटई तुम्ही हाताने देखील बनवू शकता, पण आपल्याला एकसारखं नानकटई पाहिजे असेल तर अशा प्रकारे आपला स्पून घ्यायचा आहे. तर इथे मी मेजरमेंटचा टेबलस्पून घेतलेला आहे आणि असं प्रेस करून दाबून भरायचं आहे, म्हणजे सगळे एकाच मापाचे आपल्याला नानकटई बनवून मिळतील. वसईतील आमच्या कुपारी समाजातील ख्रिसमस स्पेशल रेसिपी लवकरच येत आहे. अशा प्रकारे आपण छान मस्त नानकटई तयार करायची आहे. ख्रिसमस स्पेशल भरपूर रेसिपीज आपल्या ह्या वसई किचनच्या चॅनलवर आहेत, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता. नानकटई प्लेटमध्ये ठेवताना व्यवस्थित जागा ठेवून अशा ठेवायच्या आहेत. तर आपल्या ह्या नानकटी तयार झालेल्या आहेत. नानकटईचा थोडासा ब्राऊन रंग पाहिजे असेल तर असं दूध घ्यायचं आणि ब्रशने त्याला थोडंसं ग्रीस करायचं. दुधाने ग्रीस केल्यावर त्यावर तुम्हाला काही डेकोरेशन करायचं असेल, बदाम, काजू, पिस्ता, तर इथे मी पांढरे तीळ घातलेले आहेत. गॅसवरती कुकरसुद्धा आपलं प्रीहीट झालेलं आहे. तर झाकण काढून आपण आता ही नानकटईची प्लेट मध्ये ठेवूया. कुकर गरम असल्यामुळे प्लेट ठेवायला त्रास होत असेल तर पहिली प्लेट ठेवा, त्यानंतर त्यामध्ये नानकटई ठेवा. कुकरमध्ये प्लेट ठेवल्यानंतर गॅस एकदम मंद आचेवरती ठेवायचा आहे आणि झाकण लावून 17 ते 20 मिनिटापर्यंत ते तयार होतात. मध्येच 15 मिनिटानंतर चेक करायचं आहे. माझी ही नानकटईची पहिली बॅच होती. कुकर जास्त प्रीहीट झालेला, त्यामुळे ही नानकटई 15 मिनिटातच तयार झालेली आहे. कुकर किंवा कढईत सुद्धा बनवू शकता. तर ते प्रीहीट करताना 5-6 मिनिटच प्रीहीट करा. दुसऱ्या प्लेटला देखील ग्रीस करून पीठ पेरून त्यामध्ये नानकटई ठेवायची आहे. ह्या नानकटईला मी बदामने सजवून आपण भाजणार आहोत. कुकरखाली गॅस सुरूच आहे. आता आपण दुसरी नानकटई ठेवणार आहोत. मध्येच 15 मिनिटानंतर चेक करायची आहे आणि अगदी 17-18 मिनिटामध्ये आपली ही नानकटई मस्त तयार झालेली आहे. अशा प्रकारे सगळ्या नानकटई आपण भाजून घ्यायच्या आहेत. ही नानकटई अशा प्रकारे काढून घ्यायची आहे. तिसऱ्या प्लेटच्या नानकटईला मी काळे तीळ लावलेले आहेत. अशा प्रकारे सगळ्या नानकटई आपण भाजून घेणार आहोत. नानकटई रेडी झाल्यानंतर एखाद्या स्टँडवरती ही प्लेट ठेवायची आहे आणि ही नानकटई थंड झाल्यानंतरच प्लेटमधून काढायची आहे. तर आता सगळ्या नानकटई आपल्या भाजून झालेल्या आहेत. प्रत्येक किचनमध्ये काम करणारी जी आई असते, प्रत्येक ती स्वयंपाकाच्या वेळेला एक एक आयडिया शिकत असते. गरम कुकरमधून प्लेट काढायची कशी, ठेवायची कशी. हे मीठ थंड झाल्यानंतर एका डब्यामध्ये घालून ठेवायचं आहे आणि पुन्हा बेकिंग करताना ते वापरायचं आहे. तिन्ही प्लेटमधले आपले नानकटई तयार आहेत. तुम्ही पाहू शकता तिन्ही प्लेटचा रंग अलग अलग आहे. पहिल्या प्लेटला कुकर जास्त प्रीहीट झाल्यामुळे जास्त लालसर झाले आहे आणि नानकटईला वरून जास्त दूध पसरवायचं नाही, फक्त सेंटरला ग्रीस करायचं आणि त्यावर आपल्याला बदाम, काजू काही लावायचे असतील ते लावायचे, म्हणजे असा हा दुधामुळे जो रंग आलाय तो येणार नाही. बाकी नानकटई सगळ्या एकदम सॉफ्ट आहेत. मार्केटपेक्षाही खूप चविष्ट अशी आपली नानकटई तयार झालेली आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजलेली आहे. काळे तीळ टाकून नानकटई केलेली आहे, ती पण छान सुंदर भाजलेली आहे. आमच्या ह्या रेसिपीप्रमाणे नक्की नानकटई बनवून पहा. आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.